हॅलो, नमस्कार. तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे. तर मी बनवणार आहे कोबीचे मंचुरियन. त्याच्यासाठी मी कोबी घेतलाय, शिमला मिरची घेतलेली, मी घेतले थोडं तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, गाजर, लसूण आणि अद्रक एवढं साहित्य आपण घेतलेले. तर त्याच्यासाठी आपण मैदा पण वापरणार आहे. तर असा कोबी बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण आता गाजर पण खिसून घेतलेला आहे. तर हे आपल्याला सगळं शिमला मिरची वगैरे टाकून घ्यायची. जो आपण नंतर अद्रक वगैरे तो पण ठेचून घेतलेला आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची. तर आपली ही अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून झालेली. त्याच्यासाठी मी घेते तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे एकदम खुसखुशीत होता. तर थोडंसं आपल्याला ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. तर मी ती पण 2 चमचे घेतलेले आहे. तर 1 किलो कोबी आहे, त्याच्यासाठी एवढं साहित्य घेतलं आहे. तर आत्ता मी 1 वाटी मैदा घालून घेते आणि ह्याच्यात आपल्याला मैदा घालून त्याच्यात चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. तर चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर ह्याच्यात आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. का तर तुम्ही त्याला व्यवस्थित मळलं की त्याला आपलं पाणी सुटतं आणि त्याला पाणी घालायची गरज नाही. बरोबर त्या भाज्यात आपलं हे पीठ मिक्स होऊन जातं. जसं आपण चपात्याची कणिक मळतो असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे. आणि मी त्याच्यात खायचा कलर घातलेला थोडा चिमूटभर. तर थोडा खायचा चिमूटभर कलर घातल्यामुळे त्याला कलर पण छान येतो. जास्त काही टाकायचं नाही आहे कलर येण्यासाठी. तर असा मी थोडा कलर टाकून घेतला आणि असं छान त्याला मळून घेते. जेवढं तुम्ही छान मळताल तेवढं त्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाण्याचा वापर तुम्ही आधीच करताल तर एकदम ते पाणी जास्त ते पातळ होईल पीठ. त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही. तर हे आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे. ते आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. तर हे बघा मी अजिबात पाणी घातलेलं नाही. तर मला असं वाटेल की पाणी घातलं आहे, पण पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. त्याच्यामुळं पीठ हे खूप छान झालेलं आहे. तर आपल्याला आता ही छोटे-छोटे असे गोळे करून घ्यायचे. तर तुम्ही गोळे पण करून घेऊ शकताय किंवा तुम्ही भज्यासारखं असं ते त्यात पीठ सोडू शकताय. पण मी असे छोटे-छोटे गोळे करून घेतलेले आणि ह्याला आपलं एकदम मीडियम गॅसवर तळायचं आहे आणि ह्याला तेल पण अजिबात पीत नाही आहे. तर असे हे मंचुरियन खूप छान होतात. तर मी त्याच्यासाठी खूप छान चटणी पण बनवलेली, पण ते काय मी आत्ता तुम्हाला दाखवत नाही आहे. तर तुम्हाला नंतर ते व्हिडिओ बनवून त्याचा आणि तुम्हाला बरोबर ते मी व्यवस्थित दाखवेल तुम्हाला चटणी. तर त्याच्यासाठी आपण काही बाहेरचं काही भाजीशिवाय काही घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळं घरचंच आहे आणि त्याच्यात आता आपण छानसे तळून घ्यायचे. तळायला थोडा टाईम लागतो त्याला. तर मीडियम गॅसवर तळल्यामुळं ते पूर्ण भाज्या शिजवून निघतात. तर हे असे मी कलर बघा किती छान आलेला आहे त्याला. तर असे आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आणि बाहेर जे भेटतात त्याच्यात भरपूर कलर वगैरे घालतात किंवा ते चटणी वगैरे असते. तर ते खाण्यासाठी बरोबर नाही. पण असं जर आपण घरात बनवून खातो तर खूप छान लागतात आणि खूप छान आपण बनवू शकतो घरात आणि प्रत्येक जणालाच हे बनवणं सहज शक्य असतं. तर आपल्या मुलांना पण असं म्हणजे बाहेर खायला गरज नाही आहे खायची. असं जर आपण घरात बनवतो तर मुलं बाहेर जाणारच नाही असलं काही खायला. त्याच्यामुळं असं मंचुरियन आपण छान असं घरात बनवू शकतो. तर हे बघा कलर खूप छान आला आणि एकदम मस्त दिसतात. तर असे मंचुरियन तुम्ही पण घरी बनवा. तर त्याच्यासाठी फक्त मी बनवली ती चटणी घरात. त्यात कुठले सॉस वगैरे टाकलेले नाही आहे इथं. तर त्याच्यात मी कॉर्नफ्लॉवर आणि लसूण अद्रकचा मी वापर केलेला आहे. तर त्याच्यात मी थोडी हिरवी मिरची पण घातलेली आहे चटणीमध्ये आणि ह्याच्यात तर आपण तिखट वगैरे घातलेलं नाही, पण कलर त्याला छान आलेला आहे. तर हे बघा असे मस्त झालेले आहेत. तर आपले तळून तयार आहेत आता. तर आपण हे आता काढून घेऊया. तर हे बघा आणि साईज पण म्हणजे बारीक नाही, मोठी नाही, मीडियम साईजचे आपण टाकून घेतलेले. तर तुम्ही असे
गोल न करता तुम्ही असं भज्यासारखे पण टाकू शकताय, तर खूप छान दिसतात. तर हे बघा मी खूप छान चटणी केलेली घरातच बनवलेली. तर आत्ता मस्त आपण ही चटणी घालून घेऊया. एकदम झणझणीत छान झालेली आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे चटणी. तर असं आपण थोडंसं सजावटीसाठी थोडासा कापून कोबी पण कट करून घेतलेला आहे, ते घालून असे मंचुरियन बनवलेले आहेत. आणि चटणी तर मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तुम्ही पण अशी चटणी एकदा बनवता तर खूप आवडेल तुम्हाला. तर असे मंचुरियन झालेले आहेत आपले छान. तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा.